सर्वांना जय भीम. मी थोडक्यातच 2 मिनिटातच माझं भाषण करणार आहे. पण माझी सुरुवातीला ओळख करून देतो. कारण महाराष्ट्र राज्यातील वैचारिक विचारवंत खाली बसलेले आहेत. मी स्वतः पाहतोय मधु चव्हाण साहेब बसलेले आहेत. सर्वात मी त्यांचं पहिल्यांदा नाव घेतो. कारण कित्येक वेळा मी स्वतः चॅनलला डिबेट करताना त्यांच्यावर स्वतः आलेलो आहे. माननीय आशिष शेलार साहेब, राहुल शेवाळे सर, अविनाश मातेकर सर आणि ज्येष्ठ सगळे कार्यकर्ते, मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराब पक्ष राज्यामध्ये चालवतो. माझी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांची मित्र पक्ष म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये राज्यामध्ये काम करत आहे. मी स्वतः लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे. मला स्वतःला डॉक्टर बाबासाहेबांची पार्टी सर्व धर्म समभाव करत करत भारताच्या संसद भवनापर्यंत न्यायची आहे. यासाठी मी गेले कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहे. याला साथ आदरणीय अजितदादा पवार साहेब देत आहे. 2 मिनिटांमध्ये भाषण उरकतो. पहिल्यांदा येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांवर. उद्धव साहेब, आम्ही विसरलेलो नाही नामांतरामध्ये काय झालं. आम्ही विसरलेलो नाही बीडीडी चाळीमध्ये काय झालं. आम्ही विसरलेलो नाही चैत्यभूमीला आपण ज्यावेळेस सत्तेची पायतान घातली त्यावेळेस आपण चैत्यभूमीला संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेला. आम्ही विसरलेलो नाही घाटकोपरमध्ये काय झाले. आता तुम्हाला वाटतंय संविधान धोक्यात आहे का? कारण तुमच्या घरात पीठ नाही म्हणून. परंतु आमच्या घरात पीठ नव्हतं तरी सुद्धा आम्ही स्वाभिमानासाठी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी आम्ही चळवळ उभारली. आम्ही भाकरीसाठी लढा देत नव्हतो आणि देत नाही. आम्ही लढा देतो डॉक्टर बाबासाहेबांच्या समानतेचा विचार घराघरात भारतात पोहोचवण्यासाठी. उद्धवसाहेब ठाकरे गेल्या कित्येक वर्षापासून रमाईंच्या स्मारकाची आम्ही मागणी करतोय. 25 वर्ष झालं तुमच्याकडे महानगरपालिका आहे. स्मारक का नाही केलं? का नाही केलं स्मारक? आणि आता संविधान धोक्यात आहे. ज्यावेळेस पीठ धोक्यात येतं घरातलं आणि मूल धोक्यात येतं घरातलं त्यावेळेस तुमचं संविधान धोक्यात येतं का? हा तुम्हाला माझा खरा सवाल आहे. दुसरा, आदरणीय राहुल गांधी सर, इंदुमिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी माझ्यासह कित्येक जणांनी आंदोलने केली. परंतु स्मारकाची जागा तुम्ही दिली नाही. परंतु याच भारतीय जनता पार्टीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी इंदुमिलची जागा दिली नाही. जागा दिलीच परंतु स्मारक बांधण्याचं काम सुद्धा चालू केलं. हे ध्यानात ठेवा. आणि याच्याकडे लक्ष मी ज्यांच्यावर प्रेम करतो आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन सांगितलं लवकरात लवकर काम झालं पाहिजे. गैरसमज करून घेऊ नका. इंदुमिलची जागा दिलीच मला म्हणायचंय आणि उद्घाटन पण केलं हे मला म्हणायचंय. परंतु यांनी दिली नाही. हे फक्त संविधान धोक्यात आहे. खोटं बोलायचं फक्त. माननीय राहुल गांधी सर, मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो. कारण तुमचंही संविधान धोक्यात आहे असं तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता. आदरणीय रामदास आठवले साहेबांचं ज्यावेळेस तुम्ही खासदारकी रद्द झाली गेली कार्यकाळ संपला त्यावेळेस संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो बाहेर ठेवला. त्यावेळेस तुम्हाला संविधान दिसलं नाही का? हा आमचा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा तुम्हाला सवाल आहे. त्यामुळे तुमचं संविधान कसं धोक्यात आहे? कारण तुमचं मूल पण धोक्यात आहे आणि तुमचं पीठ पण धोक्यात आहे. खरंच तुम्हाला संविधानाबद्दलचं प्रेम असेल तर माननीय उद्धव साहेब ठाकरे, ही जी प्रकरणं तुमच्या काळामध्ये घडली माफी मागणार का आंबेडकर जनतेची? राहुल गांधी सर, बाबासाहेबांना भारत रत्न कोणी दिला? तुम्हाला संविधानाबरोबर प्रेम असेल तर माफी मागणार का? बोलून दाखवू नका. भारतीय जनता पार्टीचे माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब, देशाचे पंतप्रधान साहेब जसं काम करतात, कृती करतात, तशी कृती करून दाखवू नये. त्यामुळे तुमच्या ही वेळ आलेली पीठ जाण्याची
त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, तरच तो बंड करेल. आम्हाला माहित झालेलं आहे संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. घाबरू नका, संविधान धोक्यात येऊ शकत नाही. कारण नामांतरासाठी आमचा जीव गेलेला आहे. संविधानासाठी सुद्धा आम्ही जीव द्यायला तयार आहोत. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.